नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपल्या बागलाण तालुक्यातील महसूल विभागाचा कार्यभार हा कमी करण्यासाठी शासनाने महसूल विभागाने नागपूर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजुरी देण्यात आली। त्याच अनुषंगाने काही ताराभातकडील जे पुढारी मंडळी आहेत त्यांनी हा मुद्दा अतिशय म्हणजे कुठलेही कारण नसताना असा उचलता की त्यांचं हे नागपूर येथील मंजूर अप्पर तहसील कार्यालय हे ताराबाद येथे व्हावे। परंतु त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की 88 गावांमधील एकही कोणत्या व्यक्तीची हरकत नाही, परंतु जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांना देखील नागपूर हे सर्वात मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि या ठिकाणी शासकीय कार्यालये तसेच सरकारी दवाखाना, मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती, महाविद्यालय असे सगळे सोयी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्या नागपूर या शहरामध्ये अप्पर तहसीलची मंजुरी देण्यात आली। परंतु काही लोकांचं म्हणणं असं आहे की अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। 88 ग्रामपंचायती आहेत, त्या 88 ग्रामपंचायतींमधून कुठल्याही गावाच्या नागरिकांची कुठलीही समस्या नाही। ज्या पद्धतीने सटाणा तहसील कार्यालया साल्हेरपासून तर त्या ठिकाणी येत होते त्याच पद्धतीने नागपूर या ठिकाणी येणार आहे आणि नागपूरचा जो अप्पर तहसील कार्यालय आहे ते यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे जेणेकरून सटाणा महसूल विभागाचा वेळ आहे आणि त्यांचा संपूर्ण हा कार्यभार हा हलका व्हावा यासाठी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आलं। त्यामुळे या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय मंजूर होण्यासाठी आणि शासनाने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे, तर याच ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर व्हावं यासाठी सर्वच लोकांची संमती असून कोणीही या ठिकाणी या अप्पर तहसीलच्या संबंधित गैरसमज निर्माण करू नये आणि लोकांच्या मनात वेगळी भावना निर्माण करू नये असं माझं म्हणणं आहे। आणि नागपूर येथेच तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय हे या ठिकाणी सुरू व्हावे आणि लोकांचे जे अडचणी आहेत ते लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी नागपूर येथे लवकरात लवकर अप्पर तहसील कार्यालय मंजूर होऊन त्याचं काम पूर्णत्वास करण्यात यावे। धन्यवाद।